नमस्कार मित्रांनो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आयोजित सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनराव भागवत यांचा जो संवाद होता त्याची चर्चा काही थांबत नाहीये. मी स्वतः याच्यात मला सांगायला अजिबात संकोच होत नाहीये की या कार्यक्रमाला शिल्पा शेट्टी आणि सलमान खान वगैरे मंडळींना बोलावणं मला पटलं नाहीये. याच्यामध्ये ते मुसलमान असण्याचा किंवा हे असण्याचा विषय नाहीये. ज्यांच्या विरुद्ध गंभीर गुन्ह्यात तपास चालू आहे, खटले चालू आहेत, अशा लोकांना भेटणं टाळायला हवं होतं. खास करून शिल्पा शेट्टी आणि तिच्या नवऱ्याबद्दल अनेक प्रकारचे आरोप आणि मोदी सरकारच्या काळात झालेले आरोप आहेत. पोर्नोग्राफिक फिल्म बनवणं, ते बिटकॉईन्स आणि क्रिप्टोची मनी लॉन्ड्रिंग करणं, ईडीचा तपास चालू आहे आणि त्यामुळे या गोष्टी टाळायला हव्या होत्या. आता त्या का केल्या, कोणी केल्या हा त्याच्यात मी पडत नाही, पण ज्यांनी कोणी केल्या, ज्यांनी कोणी बोलवलं त्याचा परिणाम बहुतेक योग्य ठिकाणी झालेला दिसला. आज सकाळी संजय राऊतांनी भुवई उडवत त्याचा समाचार घेतला आणि त्यात त्यांनी मूळचे कॅनेडियन असलेले पण पाकिस्तानी पार्श्वभूमी असलेले अदनान सामी यांच्यावर हल्ला केला. त्यांचं म्हणणं होतं की अदनान सामी जरी कॅनेडियन, जन्मानी कॅनेडियन असले तरी त्यांचे वडील पाकिस्तानी होते. नुसते पाकिस्तानी नव्हते तर ते पाकिस्तानमध्ये एअरफोर्समध्ये होते आणि 1965च्या युद्धामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. अर्थात ही गोष्ट स्पष्ट नाही की त्यांनी स्वतः पठाणकोट एअरबेसवर बॉम्बिंग केलं होतं का नाही, याची इंटरनेटवर मी शोधलं असताना असे काही स्पष्ट माहिती मिळाली नाही, पण कदाचित ही गोष्ट असू शकते. पण त्यानंतर त्यांनी, त्या युद्धानंतर ते कॅनडात स्थायिक झाले. त्यांच्याकडे जरी पाकिस्तानी नागरिकत्व असलं तरी अदनानचा जन्म तिकडे झाला लंडनमध्ये, तरी त्यांनी कॅनडात वास्तव्यात असल्यामुळे त्यांनी जन्मतः कॅनडाचं नागरिकत्व घेतलं होतं. 2000च्या आसपास अदनान सामी भारतामध्ये एक संगीतकार म्हणून, गायक म्हणून भारतात आला. पॉप असेल, फिल्म असेल, याच्यामध्ये त्याला बरंच यश मिळालं. तेव्हा सगळी भारत पाकिस्तान, अटल बिहारी वाजपेयी सरकार होतं आणि बस यात्रा होती, समझौता एक्सप्रेस, या सगळ्या गोष्टी नंतर UPA सरकारच्या काळात अमन की आशा, म्हणजे सगळे भारत पाकिस्तान संबंधातले अच्छे दिन तेव्हा होते आणि त्यावेळेला त्याला भारतात यायला, भारतात परफॉर्म करायला कोणतीही अडचण झाली नाही. भारतच हे आपलं कर्मभूमी आहे असं त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रीतसर कायदेशीररित्या नागरिकत्वासाठी प्रक्रिया सुरू केली. म्हणजे अक्षय कुमार सारखे अभिनेते कॅनडाचं नागरिकत्व घेत असताना, इतर अभिनेते इतर देशांचं नागरिकत्व घेत असताना, अदनान सामीनी आपण ज्या देशात राहतोय, ज्या देशात काम करतोय, ज्या देशात कमावतोय, त्या देशाचं नागरिकत्व घ्यायची रीतसर प्रक्रिया केली. नागरिकत्व मिळवलं आणि भारतीय समाज संस्कृतीशी त्यांनी स्वतःला जुळवून घेतलं. आणि त्यामुळे मी सलमान खानला विरोध करीन, शिल्पा शेट्टीला विरोध करीन, पण मी स्वतः अदनान सामीला विरोध करणार नाही. शनिवारी कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदे मातरमनी सुरुवात झाली. त्याला अदनान सामी जो यथोचित सन्मान वंदे मातरमचा करायला हवा होता. याच देशातले अनेक लोक वंदे मातरमला उभे राहत नाहीत, वंदे मातरमचा सन्मान ठेवत नाहीत. एक भारतीय नागरिक म्हणून अदनान सामीने वंदे मातरमचाही सन्मान ठेवला आणि जनगणमनाचाही सन्मान ठेवला. मुद्दा असा आहे की संजय राऊतांना टीका करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. जसे म्हटलं की मी स्वतः या निर्णयाशी असहमती व्यक्त केलेली आहे. मला आवडलेलं नाही आहे, ठीक आहे, ज्याचा त्याचा प्रश्न काय करायचं ते, पण मला आवडलेलं नाही आहे हे सांगण्यात मला काही कुठेही संकोच वाटत नाही. पण ती टीका करताना संजय राऊत यांनी अदनान सामीवर बोलताना एका प्रकारे तो कसा पाकिस्तानी आणि त्याच्या राष्ट्रनिष्ठेबद्दल कशी शंका वगैरे व्यक्त केली. आज त्याला अदनान सामीनी उत्तर दिलेलं आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलेलं की माझ्या महाराष्ट्रातल्या काँग्रेसमधल्या मित्रांनो की हे योग्य होणार नाही
की देशाची फाळणी झाली, त्याच्यात तुमचे पूर्वज त्या फाळणीला जबाबदार होते आणि त्याच्यासाठी तुम्हाला जबाबदार धरणं योग्य होणार नाही, कारण त्यांनी जे केलं त्याच्यासाठी तुमची जबाबदारी नाही आहे. असं असलं तरी आज तुम्ही पाकिस्तानला एक कायदेशीर देश म्हणून तुम्ही मान्यता दिली. आणि हे खरं आहे, म्हणजे पंडित नेहरूंच्या काळात देशाच्या प्रजासत्ताक दिनाचे जर प्रमुख पाहुणे बघितले 1950 ते 1964 पर्यंत अनेक वेळेला पाकिस्तानचे एक अध्यक्ष किंवा राष्ट्रपती भारतात प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. म्हणजे त्यामुळे त्याचं म्हणणं आहे की तुम्ही फाळणी झाली त्याच्यासाठी तुम्हाला दोष देता येणार नाही, तुमच्या पूर्वजांना दोष दिला तर हरकत नाही आहे, पण त्याच्यानंतर भारताने पाकिस्तानला एक कायदेशीर देश म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि त्यामुळे जिथे एखाद्याचं नागरिकाचं, म्हणजे कॅनडाचा नागरिक आता भारतीय नागरिक झाला आहे, भले त्याचं कुटुंबीय तो पाकिस्तानी असेल, पण त्यांनी आता भारताचं नागरिकत्व कायद्यानुसार घेतलेलं आहे, सगळ्या प्रक्रिया पूर्ण करून घेतलेलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला मान्य करावं लागेल, जसं तुम्ही पाकिस्तानचं अस्तित्व मान्य केलं. त्याच्या पुढे जाऊन ते संजय राऊत यांना सुचवतात. त्याच्यात संजय राऊतांना पुढे म्हणतात, अँड माय डिअर संजय ॲट संजय 61, राऊत संजय 61, की त्याच्यात त्यांनी म्हटलंय की इट विल बी एक्स्ट्रीमली रॉंग ऑफ मी टू ब्लेम युअर बिलवेड फादर फॉर द ॲट्रॉशियस मॅनर इन विच यू प्ले द हार्मोनियम. तुम्ही इतकी भंगार पेटी वाजवता त्याच्यासाठी तुमच्या वडिलांना दोष मी देऊ शकत नाही. पुढे जाऊन ते म्हणतात, तुमचं पेटीवर जी बोटं फिरतात ती पूर्णतः चुकीची आहेत आणि चुकीची बटणं म्हणजे तुम्ही हे करता. मला आनंद होईल तुम्हाला पेटी शिकवायला. म्हणजे संजय राऊत असं अनेकदा हार्मोनियम घेऊन पेटी वाजवत राजकीय प्रतिक्रिया देतात आणि मराठी पत्रकारांना वाटतं काय मोठे ते संगीतकार आहेत, काय मोठे वादक आहेत. पण अदनान सामी हा जो प्रोफेशनल म्युझिशियन आहे, त्यांनी त्यातला संजय राऊतांना सूर कळत नाही, ताल कळत नाही हे ओळखून त्यांना सल्ला दिला की मला तुम्हाला शिकवायला आवडेल. पुढे जाऊन अदनान सामी म्हणतो की मी काही राजकीय नेता नाही आहे, मी संगीतकार आहे आणि मी माझ्या गाण्यातनं, माझं संगीतातनं माझं प्रेम जगभरात वाटत फिरत असतो आणि त्यामुळे आय लव्ह यू ऑल टू, ट्राय लव्ह नेक्स्ट टाईम, दॅट्स ऑल. जय हिंद अँड जय महाराष्ट्र. म्हणजे ह्याच्यामध्ये सांगण्याचा मुद्दा हा आहे की शेवटी जेव्हा तुम्ही भारत पाकिस्तान याच्यातल्या संबंधांचा विचार करता तेव्हा पाकिस्तानकडे बघताना कधी तुम्हाला प्रेमाचं भरतं येतं, कधी तुम्हाला द्वेष येतो. तुमचं सरकार असतं तेव्हा तुम्ही क्रिकेट खेळण्याचं वकिली करता, तेव्हा जावेद मियांदाज तुमच्या घरी येऊन जेव्हा नमाज पडतो ते तुमची सहिष्णुता होते, नसेल तर तुम्हाला त्याच्यात सगळ्यामध्ये वैगुण्य दिसतं. पण याच्यामध्ये मुद्दा असा आहे की अदनान सामीकडे तुम्ही कशा पद्धतीने बघणार आहात. हे खरं आहे की त्याचं मूळ पाकिस्तानी आहे, त्याचे वडील पाकिस्तानी सैन्यात होते. आता ते काय होते, कसे होते, त्यांची गोष्ट काही हमजा अली मजारीसारखी होती का, या सगळ्यामध्ये मी पडणार नाही, कारण त्याचा काही संबंध नाही आहे. जर अदनान सामीनी या देशाला आपला देश मानलेला आहे आणि या देशात आत्तापर्यंत म्हणजे मला खात्री आहे की त्याला नागरिकत्व मिळाले, त्याची सगळी प्रक्रिया UPA सरकारच्या काळात झाली. नागरिकत्व देण्याची प्रक्रिया NDA मोदी सरकारने केली. 2015 साली त्याला नागरिकत्व मिळालं. एका पाकिस्तानी मूळ असलेल्या माणसाला नागरिकत्व देताना आपल्या सुरक्षा यंत्रणांनी जी काही तपासणी करायची ती तपासणी केलेली आहे. त्याच्याशिवाय ते नागरिकत्व देणार नाही. कुठलंही सरकार असलं तरी सुरक्षा यंत्रणा इतक्या ढिसाळपणे वागणार नाहीत. आणि त्यामुळे ती जर तपासणी केली असेल, त्यांना जर काही वेगळं आढळलं नसेल, 15पासून 26पर्यंत म्हणजे 11 वर्ष भारताचा नागरिक म्हणून त्यांचं चालचरित्र लोकांसमोर असेल, तर मला वाटत नाही त्याच्यामध्ये काही त्यांच्या वडिलांची गोष्ट काढून त्यांना हिणवण्याचं काही संबंध आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा भारत पाकिस्तान विषय येतो तेव्हा जी ढोंगबाजी आहे ती ढोंगबाजी दूर ठेवून पाकिस्तानकडे तो जसा आहे तसा बघणं, राग, लोभ, द्वेष, प्रेम या सगळ्याच्या पलीकडे जाऊन बघणं. कारण पाकिस्तानला, भारताला त्रास दिल्याशिवाय पाकिस्तान हा देश स्वस्थ राहू शकत नाही. पाकिस्तानच्या अंतर्गत मतभेदांमुळे त्याला जर एकसंध राहायचं असेल तर भारत विरोधी कारवाया करणं, आपल्या लोकांना भारत विरोधी कारवाया करायला लावणं, याच्याशिवाय त्याला गत्यंतर नाही. आणि त्यामुळे पाकिस्तानकडे बघताना
एक मित्र म्हणूनही बघता कामा नये आणि एक शत्रू म्हणूनही बघता कामा नये. पुन्हा विषय तो धुरंधरशी जोडतो. याच्यामध्ये पाकिस्तान आहे तसा दाखवणं, आहे तसा बघणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता सरसंघचालकांच्या बाबतीत टीका करताना मला असं वाटतं की अदनान सामीवर टीका करणं अनाठाई होती. बाकी लोकशाही आहे देशामध्ये, आपल्याला एखादी गोष्ट पसंत नसेल तर टीका करू शकता. स्वतः सरसंघचालकांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासोबत आलात तरी आनंद आहे, तुम्ही आमच्या समांतर चालत राहिलात आणि आधीमध्ये संपर्क ठेवला तरी आनंद आहे, तुम्ही आमच्या विरोधात उभे राहिलात आणि आम्हाला मुद्द्यांवर आधारित टीका केली तरी आनंद आहे. याच्यामध्ये टीकाकारांना कोणत्याही प्रकारे, काल खरं तर या कार्यक्रमात भाजप आणि संघाच्या अनेक टीकाकारांनाही संघाने, टीकाकारांनाच खरं तर मानाचं पान वाढलं होतं. त्याच्यामुळे भाजपच्या आणि संघाच्या अनेक कार्यकर्त्यांच्यात हिरमोड झाला की या लोकांनी त्यांची लायकी नसताना यांना बोलवलं जातं, ते भाजपाविरुद्ध संघाविरुद्ध गरळ ओकत असताना त्यांना बोलवलं जातं आणि मग यांनी गरळ ओकली की मग आमची आठवण होते. मग आम्हाला फोन केले जातात की तुम्ही याच्यावर व्हिडिओ बनवा, याच्यावर लेख लिहा. पण कार्यक्रमात मात्र या सगळ्या पुरोगामी कंपूला बोलवलं जातं. ही सद्गुण विकृती नाही का? त्यामुळे म्हटलं की चर्चा होणं, टीका केली जाणं ही चांगली गोष्ट आहे. लोकशाहीचं ती अधिक भक्कम करायला, प्रगल्भ करायला त्याचा उपयोग आहे. पण टीका करताना ती मुद्द्यांवर आधारित असावी. जावेद मियांदादला नमाज पढायला बोलवून, दाऊदचा व्याही असलेल्या जावेद मियांदादला बोलवून अदनान सामीबद्दल चिंता व्यक्त करणं हे ढोंगीपणाचं लक्षण आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.